सह्याद्रीच्या रांगांनी वेढलेला डोंगर दऱ्यांचा हा डांग पट्टा आणि त्याच्या कडेकपारीत चरणारी ही डांगी जनावरं. गेल्या काही वर्षात डांगी जनावरांचं प्रमाण झपाट्यानं कमी होत आहे. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना नांगराला रेडे जुंपावे लागतायत. 20-25च्या 30च्या पुढे गाई होत्या, पण आता ते सगळे मरून गेली. ते 2 रेडे पाळले, त्याच्यात ती कशी तरी शेती करतो. कुमशेतच्या मंगळ्या भाऊंकडे आता 3च डांगी गायी उरल्यात. इतरांचीही तीच अवस्था. चिवटखूर आणि तेलकट त्वचा यामुळे इथल्या मुसळधार पावसातल्या चिखलातल्या शेतीसाठी डांगीच लागते. डांगीपासून आम्हाला शेती करणे पर्यायीच नाहीये, कारण ते रेडे ना आज त्यांचे खुरे नरम पावसाळ्या दिवसाला नरम होतात आणि जे डांगी बायले ना त्यांचे कडक राहतात, त्यामुळे ते आवताला सोयीस्कर असतात. एकट्या कुमशेतमध्ये 10 वर्षांपूर्वी 1700 डांगी जनावरं होती. आज ती संख्या 800 वर आली आहे. संगमनेरच्या लोकपंचायत संस्थेच्या वतीनं सहभागी पद्धतीनं डांगी संवर्धनासाठी प्रयत्न सुरू आहेत. सयाजींसारख्या स्थानिक तरुणांना त्यासाठी प्रशिक्षण दिलं गेलंय. यापूर्वी आमच्याकडं 2000 सालापर्यंत भरपूर डांगी होत्या. प्रत्येक घरात 80-90 गाया होत्या. तर एकदम 2000 मध्ये अतिवृष्टी झाली. त्या अतिवृष्टीमध्ये जनावरं मारायला लागले. गेल्या 10 वर्षापासून ह्या गावामध्ये पोळा साजरा झालेला नाहीये. खरं तर डांगी सारख्या देशी जनावरांच्या प्रजाती टिकल्या पाहिजेत, वाढल्या पाहिजेत, तरच खऱ्या अर्थानं त्याला पशुसंवर्धन म्हणता येईल. पण आपल्या शासनाच्या पशुसंवर्धन खात्याला ना याबद्दलची कळकळ आहे, ना कोणताही कार्यक्रम. नाशिक, नगर आणि ठाणे या 3 जिल्ह्यांच्या सीमेवरच्या 15 गावांमध्ये लोकपंचायतनं डांगी संवर्धनाचं काम सुरू केलंय. तर पश्चिम घाट वाचवायचा असेल तर इथले डांगी जनावर पण वाचवणं गरजेचं आहे. इथले लोक त्याला लक्ष्मी मानतात. ती लक्ष्मी वाचली तर आम्ही टिकणार आहोत, जगणार आहोत, अशी इथली. लोकपंचायतच्या या प्रयत्नांमुळे डांगी वाचत आहेत. त्यांना गरज आहे ती पशुसंवर्धन खातं आणि जैवविविधता बोर्डाच्या सक्रिय पाठबळाची. तेव्हाच या भागात खऱ्या अर्थानं पोळा साजरा होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह दीप्ती राऊत, IBN लोकमत, नाशिक.